नमस्कार, मी धनंजय सानप द ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत. इंडोनेशियात बेकायदेशीर मार्गानं शेतमालाची निर्यात करणाऱ्या भारतातील 10 जहाजांवर कारवाई केल्याची बातमी जागतिक पातळीवर चर्चेचा विषय झाली आहे. या कारवाईत बेकायदेशीर आयात होणाऱ्या शेंगदाणा, तांदूळ, साखर, कांदा, लसूण आणि सुक्या मिरच्यांचे कंटेनर इंडोनेशिया सरकारनं जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. त्यावरून सध्या भारत आणि इंडोनेशियातील कृषी व्यापार चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. परंतु यापूर्वीही इंडोनेशियाने भारतातील शेंगदाणा आयातीवर बंदी घातली होती. त्यामुळे भारत आणि इंडोनेशियातील कृषी व्यापाराचा मुद्दा नेमका का चर्चेत आलेला होता त्यावेळी? आता शेंगदाणा आयातीवर इंडोनेशियाची करडी नजर का आहे? भारत आणि इंडोनेशियात काय घडतंय? सगळं काही जाणून घेणार आहोत आजच्या द ॲग्रोवन शोमधून. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर भारत आणि इंडोनेशियातील कृषी व्यापारात ठिणगी पडली 2024 मध्ये. 2024 मध्ये भारतातून निर्यात झालेल्या काही शेतीमालात प्रामुख्यानं गहू आणि शेंगदाण्यात ॲफ्लाटॉक्सिनची पातळी प्रमाणापेक्षा जास्त आढळून आली होती आणि त्यामुळे इंडोनेशियाने भारतातून आयात होणाऱ्या शेतमालाची तपासणी अधिक कडक करण्याचा निर्णय घेतला होता. आता ॲफ्लाटॉक्सिन म्हणजे काय हे माहीत नसेल म्हणून सांगतो. तर हा एक अतिशय विषारी रासायनिक पदार्थ आहे. तो काही विशिष्ट बुरशीमुळे तयार होतो. बुरशी तयार होते कारण बहुतांश वेळा ओलावा असताना शेतमालाची साठवण केली जाते, त्यातून ही बुरशी तयार होते. त्यामुळं ॲफ्लाटॉक्सिन वाढतं. ते जर अन्नपदार्थामधून मिसळून पोटात गेलं तर आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण होतात. इंडोनेशियानं तपासणीत आता ॲफ्लाटॉक्सिनची पातळी जास्त आढळली तर तो भारतीय माल नाकारला जाईल असंही इंडोनेशियाने स्पष्ट केलं होतं. त्यावरून भारतीय अपेडानं निर्यातदारांना प्रक्रियेचं काटेकोर पद्धतीनं पालन करण्याचे निर्देश सुद्धा दिले होते. पण प्रश्न तिथेच संपला नव्हता. सुरुवातीला इंडोनेशियाने इशारा दिला होता. 2025 एप्रिलच्या मध्यात भारतातून आयात होणाऱ्या शेतीमालामधील ॲफ्लाटॉक्सिनची पातळी तपासण्यासाठी इंडोनेशियानं क्वारंटाईन अथॉरिटीनं 17 अन्न तपासणी प्रयोगशाळांची स्थापना कडक केली होती. तसंच तपासणीत ॲफ्लाटॉक्सिनची पातळी जास्त आढळली तर तो माल नाकारला जाईल असंही इंडोनेशियानं कळवल्याचं अपेडानं सांगितलं होतं. परंतु त्यानंतरही इंडोनेशियाकडून तक्रार वारंवार सुरूच होती. अखेर इंडोनेशियाने ऑगस्ट 2025च्या शेवटच्या आठवड्यात भारतीय शेंगदाणा आयातीवर तात्काळ बंदी घातली. त्याचा भारताच्या कृषी निर्यातीवरती परिणाम झाला. कारण इंडोनेशिया हा भारताचा सर्वात मोठा शेंगदाणा आयातदार देश आहे. भारतातून इंडोनेशियाला साधारण $500 कोटी शेतीमाल निर्यात होत असतो. त्यात अर्थात शेंगदाण्यासह तेलबिया निर्यातीचा मोठ्या प्रमाणात वाटा आहे. आता आकडेवारीतच बोलायचं तर मागील आर्थिक वर्षात भारतानं एकूण 7.46 लाख टन म्हणजेच $795 दशलक्ष शेंगदाणा निर्यात केली. त्यापैकी 2.77 लाख टन म्हणजेच $280 दशलक्ष शेंगदाणा निर्यात एकट्या इंडोनेशियाला करण्यात आली. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यात सुद्धा शेंगदाण्याची निर्यात 3.79 लाख टन म्हणजेच $381.27 दशलक्ष झाली असून ती मागील वर्षीच्या याच कालावधीतील 3.54 लाख टनांपेक्षा अधिक आहे. यावरून दोन्ही देशातील व्यापाराचा आपल्याला अंदाज येतो. परंतु शेंगदाण्यावरील आयात बंदीमुळे इंडोनेशियात शेंगदाणा दर वाढले. त्यामुळे स्वस्त दरात बेकायदेशीर शेंगदाणा आयात वाढीस लागली. त्यातून इंडोनेशिया सरकारची डोकेदुखी वाढली. त्यावर इंडोनेशियाने आरोप केला की भारतातून मलेशियाच्या क्लांग या बंदरावर माल पाठवला जातो. त्यानंतर तिथून इंडोनेशियाच्या दुमाई बंदरावर तो पाठवला जातो. त्यासाठी लहान बोटींचा सराईत पद्धतीने वापर केला जातो. पुढे जकार्ता सुराबाया या रस्त्यामार्गे म्हणजेच हायवेनं इंडोनेशियात या मालाचा पुरवठा केला जात असल्याचा आरोपही इंडोनेशियाने केला होता. शेवटी 2025च्या ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात घातलेली शेंगदाणा आयातीवरील बंदी इंडोनेशियानं कंटाळून नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात हटवली. परंतु बंदी हटवताना तपासणीचे नियम अधिक कठोर आणि निकष कडक केले. पण तरीही बेकायदेशीर आयात इंडोनेशियामध्ये सुरूच असल्याचा आरोपही इंडोनेशिया सरकारनं केला. शेंगदाण्याव्यतिरिक्त साखर, तांदूळ, लसूण, कांदे आणि मिरचीच्या बेकायदेशीर निर्यातीच्या बातम्याही अलीकडेच समोर आल्यात. इंडोनेशियातील वृत्तवाहिन्यांनुसार या वस्तू वाहून नेणाऱ्या किमान 10 जहाजांना तंजुंग बलाई करिमुन कस्टम या बंदरावर जप्त करण्यात आलंय आणि ताब्यात घेण्यात आल्याची ही माहिती समोर आली आहे. इंडोनेशिया सरकारनं या बेकायदेशीर व्यापारावर केलेल्या कारवाईत 1.45 दशलक्ष टन तांदूळ, जवळजवळ 1 लाख टन साखर, 44,640 टन लसूण, 7,800 टन कांदे,
5,000 टनांपेक्षा जास्त सुक्या मिरच्या आणि जवळजवळ 1,700 टन शेंगदाणा जप्त केल्याची माहिती आहे। इंडोनेशियाचे कृषी मंत्री अँडी अमरान सुलेमान यांनी तनजुंग बलाई करिमून कस्टम्स वेअरहाऊसला सुद्धा भेट दिली, जिथे हा जप्त केलेला माल ठेवलेला आहे। यावेळी या जप्त केलेल्या वस्तूंची पाहणी सुद्धा त्या कृषी मंत्र्यांनी केली आहे। रियाई बेटावरील पोलीस अधिकाऱ्यांना या बेकायदेशीर व्यापारामागील सूत्रधाराची चौकशी करण्याचे आदेशही तिथल्या सरकारने दिली आहेत। पण असंही सांगितलं जात आहे की नोव्हेंबरमध्ये 825हून अधिक कंटेनर दुमाई मार्गे बेकायदेशीरपणे इंडोनेशियाला पाठवण्यात आले, तर केवळ 80 कंटेनर अधिकृत बंदरातून आले। डिसेंबर 2025 मध्ये आकडेवारी बघितली तर इंडोनेशियाला शेंगदाण्याची निर्यात अधिकृतपणे 20 पूर्ण कॅन्टरनं केली गेली, तर बेकायदेशीर पद्धतीनं ही शिपमेंट 225 पूर्ण कंटेनर इतकी झाली। त्यामुळे बेकायदेशीर आयातीवर कारवाईचं सत्र आता इंडोनेशिया सरकारनं सुरू केलंय। आता या सगळ्याचा परिणाम देशांतर्गत शेंगदाणा बाजारावर होण्याची शक्यता जाणकार व्यक्त करतायत। दरम्यान इंडोनेशियन क्वारंटाईन ऑथॉरिटी अर्थात IQAच्या चाचण्या पद्धती ह्या जागतिक व्यापार संघटनेच्या निकषांशी सुसंगत नसल्याचा आरोप भारतीय निर्यातदारांनी केलेला आहे। IQA 1 किलो शेंगदाणा नमुन्यावर चाचणी करतं। ही पद्धत वैज्ञानिकदृष्ट्या आणि WTOच्या निकषांनुसार योग्य नसल्याचाही आरोप भारतीय निर्यातदार आणि व्यापारी करतायत। तर भारतातील अपेडा 20 किलो नमुन्यावर चाचणी करत असल्याचंही व्यापारी सांगतात। तसंच भारतीय निर्यातदारांनी इंडोनेशियानं शेंगदाण्यामध्ये अफ्लाटॉक्सिनचं प्रमाण आढळल्याची माहिती माल पोचून 3 महिन्यानंतर दिल्याचा आक्षेप सुद्धा घेतला होता। एकूण इंडोनेशियाचा आक्रमक पवित्रा आणि भारतीय निर्यातदारांचे दावे यामध्ये शेंगदाण्या निर्यातीला झटका बसण्याची चिन्ह दिसत आहेत का? तुम्हाला काय वाटतंय? तुमची जी काही प्रतिक्रिया असेल ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा। मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। आपण पुन्हा भेटू, तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या।